मराठी बालभारती इयत्ता 7वी यातला भाग 2 आणि धडा 6. धडा 6. थोरांची ओळख. डॉक्टर खानखोजे. हे आहे पान क्रमांक 26 वर. आता ह्या पाठाचा परिचय म्हणजे धडा कशाबद्दल आहे ते बघू आपण. महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे म्हणजे हे जे आहेत ओळख थोरांची, म्हणजे जे कोणाची ओळख आहे याच्यात या धड्यामध्ये दिलेली डॉक्टर खानखोजे त्यांनी त्यांचे शेतीमधील प्रयोगांची माहिती या पाठामध्ये दिलेली आहेत आणि आंतरराष्ट्रीय कृषीचे कृषीतज्ञ आहेत. आणि या धड्यातनं आपल्याला काय शिकवण मिळते आहे की आपल्या देशात म्हणजे भारतामध्ये जे थोर विभूती होऊन गेले त्यांच्या कार्याचे मोल तरुण पिढीला कळावे म्हणून आणि त्यांच्यामध्ये समाजसेवेचे बीज रुजावे, हा संदेश या पाठाद्वारे आपल्याला मिळतो आहे. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतील जादूगर असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. आता गदर क्रांती काय आहे? म्हणजे ब्रिटिशांनी सशस्त्र उठाव केला होता, त्याला गदर म्हणजे विद्रोह, त्याचा विरोध करायचा, त्याला गदर क्रांती म्हणतात. गदर क्रांतीचे प्रणेते ते म्हणजे हे यांची सुरुवात कुठून झालेली आहे? क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोमध्ये शेतीतले जादूगर, त्यांचं आपण आयुष्य बघू. आता तात्या आजोबांच्या मांडीवर बसून म्हणजे ते आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून सतत स्वातंत्र्य लढ्याविषयी, म्हणजे जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांच्या याच्यात होता पारतंत्र्यामध्ये, तेव्हा ते आपले गोष्टी म्हणजे त्यांचे आजोबा त्यांना गोष्टी सांगत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. आता त्यांच्याकडे वातावरणच तसं होतं स्वातंत्र्य संग्रामाचं, स्वातंत्र्य लढ्याचं. त्याच्यामुळे भाऊ आणि ते जेव्हा शाळेत जायला लागले तेव्हा ते आणि त्यांचे मित्र माडीवरच्या खोलीमध्ये जाऊन काहीतरी सतत करत राहायचे. खलबत म्हणजे काय? काहीतरी त्यांचे विचार चालायचे. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. आता लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये इंग्रज सरकार विरुद्धचा असंतोष होता, म्हणजे इंग्रज आपल्याला खूप त्रास देतात आहे ह्याच्या विषयीचा त्यांना फार राग होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणूनच त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. त्यांनी आता पुढे ठरवलं की आपल्या देशातनं जोपर्यंत इंग्रज जात नाही तोपर्यंत आपला देशाची परिस्थिती सुधरत नाही, म्हणून आता त्यांच्या विरुद्ध लढा द्यायचा. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषण देत. पुढे खेडोपाडी म्हणजे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे भाऊ जायचे आणि स्वदेशी चळवळ म्हणजे काय होती की जिथे परदेशी वस्तू वापरायचे नाही, याच्या स्वदेशी वस्तू वापरायच्या म्हणजे आपल्याच देशातल्या तयार केलेल्या वस्तू वापरणे, ह्याच्याविषयी ते भाषणं देत. आणि स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं, परंतु भाऊचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. आता वडिलांना असं वाटायचं की आपल्या मुलांनी व्यवस्थित शिक्षण करावं, लग्न करावं, पण भाऊचं मन वळवण्यात म्हणजे याचा अर्थ की भाऊंना सांगण्यामध्ये त्यांच्या वडिलांना
मन वळवता आलं नाही, म्हणजे त्यांना समजवता आलं नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकाच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असत. आता याच्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारे लोकमान्य टिळक यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले आणि ते तिथेच त्यांच्या सोबत राहायला लागले. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनीही त्यालाच अनुमती दर्शविली, म्हणजे त्याला संमती दिली, म्हणजे होकार दिला. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांची सज्ज अशा सैन्याची टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. टिळकांनी त्यांना सांगितलं की ब्रिटिश सरकाराला आपल्याला त्यांच्या शस्त्राशी टक्कर घ्यायची असेल तर आधुनिक शस्त्र शिकावं लागेल, रणशास्त्र शिकावं लागेल. सन 1906 साली लोकमान्य टिळकाच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला आणि शिक्षणासाठी 1906 साली त्यांनी लोकमान्य टिळक म्हणाले म्हणून आपला देश सोडला. अमेरिकेतील सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. आता अमेरिकेत तिथे ते शिकायला गेले आणि ते अतिशय उत्कृष्ट असे विद्यार्थी तिथे ठरले, म्हणून त्यांच्यावर तिथले जे शिक्षक होते ते सगळे खुश होते. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. आपण लष्करी शिक्षण घेतो आहे म्हणजे तिथे काहीच कमी पडू नये, म्हणजे आपल्याला सगळं अद्ययावत शिक्षण यावं याच्यासाठी ते खूप प्रयत्न करत होते. 1910 साली तमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. तमाल पेस मिलिटरी अकॅडमी होती, त्याचा डिप्लोमा म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दिले जाणारे सर्टिफिकेट हे त्यांना मिळाले. आता पान क्रमांक 27 वरच बघू आपण. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवू देऊ शकतील असा त्यांचा विश्वास होता. आता भारतीय बहुजन समाज म्हणजे शेतकरी समाज जो आहे त्यांना शेती सुधारण्यावरच, म्हणजे शेतीत नवीन नवीन प्रयोग करून आणि शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती आहे. आणि कृषक व श्रमजीवी म्हणजे शेतकरी आणि जे श्रम करतात ते एकत्र आले तर आपण इंग्रजांना आपल्या देशातून घालवून देऊ असं त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रसार करता येईल अशा विचारांना त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. मग आता पुढे त्यांनी शेतीविषयक म्हणजे कृषीशास्त्राचं शिक्षण करायचं असं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली, म्हणजे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये त्यांनी MS ही पदवी 1913 साली मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. आता जेव्हा ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते तिथे त्यांनी क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते, म्हणजे गदर क्रांती जी होती त्याच्या उठावाच्या आखणीमध्ये, म्हणजे ती कशी काय व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. आता हे जे सगळे क्रांतिकारक आहे हे त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. आता सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी म्हणजे सगळ्यांची मदत घेण्यासाठी त्यांनी
हे जे देश आहेत, जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती म्हणजे अशा ठिकाणी ते फिरले आणि सगळं अपार साहसे अंगावर घेतली. म्हणजे या देशांमध्ये फिरून त्यांनी सगळं साहस आपल्या अंगावर जमा केलं. कृषी शास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापक पदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. नंतर कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे शेती या क्षेत्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिकोमध्ये त्यांना सरकारी विद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळेत त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. आता तिथे ते मेक्सिकोमध्ये सतत अभ्यास करत राहायचे. त्यांनी गव्हावर विविध प्रकारचे वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणारी गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी. आता हे सगळं त्यांनी तिथे म्हणजे फक्त ते शिकवतच नव्हते तर तिथे त्यांनी संशोधनही सुरू केले. आणि जेनेटिक्स हा विषय म्हणजे अनुवंशशास्त्र म्हणजे एका पिढीतील गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये कसे काय संक्रमित होतात याचा अभ्यास. वाण म्हणजे नवीन संकरित बियाण्यांचे मूळ सूत्र आणि तांबेरा पिकांवर येणारी कीड. या खानखोजेंच्या जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके याबाबतचे प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा कराव्या या कामगिरीवर डॉक्टर खानखोजींची नेमणूक झाली. म्हणजे त्यांचं जे काम होतं, त्यांचा जो अभ्यास होता ते सगळं पाहून मेक्सिकन सरकारने त्यांना आपल्या देशामध्ये बोलवलं आणि पूर्ण अभ्यास दौरा करायचा. ठिकठिकाणचे कृषी संस्था, संशोधन केंद्र पाहायचं, शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या आणि त्यांच्यावर तोडगे सांगायचे. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मकाची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. आता मेक्सिकोमध्ये गेल्यानंतर तिथलं जे मुख्य अन्न होतं मका, त्याच्या दृष्टीने त्याची कशी काय त्याचा दर्जा आणि त्याची पैदास कशी वाढेल ह्याचा विचार त्यांनी संशोधन सुरू केलं. मेक्सिकोतील तेवो सिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण वाढ करून त्यांनी तेवो मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. आता तिथे एक निरुपयोगी वनस्पती होती, त्याचं नाव होतं तेवो सिंतले. ते आणि मका यांचं संकरण केलं, म्हणजे त्या दोन मिळून नवीन संकरित वाण तयार केलं, तेवो मका. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसेनी ती डाळिंबाप्रमाणे संपूर्ण भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भीचे प्रयोग त्यांनी मेक्सिकोमध्ये राबवले. आता त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड व पैदास उत्तमरित्या वाढली. आता मेक्सिकोमधलं जे खाणं होतं मका, मुख्य खाणं, त्याच्यावरच त्यांनी संशोधन केलं आणि डाळिंबासारखे पूर्ण भरलेली अशी मक्याची कणसे तिथे वाढायला लागली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. 1930 मध्ये मेक्सिकन सरकारने त्यांना राष्ट्रीय दृष्ट्या म्हणजे त्यांच्या देशातला जो महत्त्वाचा पुरस्कार होता तो खानखोजेंना गौरव केला त्या पुरस्कार देऊन.
गहू मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियापासून मिळणारे सुगंधी तेल याचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाश करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर कामं केली. त्याच्यामध्ये सोयाबीनची लागवड म्हणजे शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीसाठी प्रोत्साहित केले. नंतर शेवगाच्या ज्या शेंगा किंवा झाड किंवा मुळं किंवा पाला यापासनं त्यांनी महत्त्व त्यांनी विशद केले, म्हणजे शेतकऱ्यांना सांगितले. आणि शेवग्याच्या शेंगातल्या बियांपासून सुगंधी तेल करून तेही त्यांनी शेतकऱ्यांना कसं करायचं हे सांगितलं. अपार देशप्रेम म्हणजे देशाविषयी प्रेम आणि एक क्रांतिकारक आणि शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारे एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे आहेत.